नमस्कार, दीपक परसुले स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अजितदादा महायुती सरकारमधले उपमुख्यमंत्री, पण महायुती सरकारमध्ये राहून सरकारच्या धोरणांची चिरफाड करण्याचं तंत्र अजितदादांनी अवगत केलं। मुद्दा हिंदुत्वाचा असो, हिंदीचा असो अथवा अल्पसंख्याकाचा, दादांची भूमिका सरकारच्या निर्णयांविरोधातच राहिल्याचं दिसून आलं। काल हिंदीवरून सरकारला घरचा आहेर दिल्यानंतर आज मशिदीवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून दादांनी आपलाच मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या सोमय्यांची कान उघडणी केली। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या मागे ईडीची पिड्या लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या किरीट सोमय्यांनी आपला मोर्चा आता मशिदीवरच्या भोंग्यांकडे वळवला। मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात आरोली ठोकणाऱ्या किरीट सोमय्यांना खडे बोल। दुसरं तिसरं कुणी नाही तर थेट महायुती सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवारच आता मैदानात उतरले। मशिदींवरच्या भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी सोमय्या दबाव टाकत असल्याची तक्रार मुस्लिम आमदारांनी अजितदादांकडे केली आणि त्यानंतर अजितदादांनी सह्याद्री अतिथीगृहावर यावर थेट बैठकच घेतली। या बैठकीला मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सपाचे आमदार अबू आझमी, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि इतर काही मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी हजर होते। बैठकीत अजितदादांनी आपल्याच सरकारमध्ये मित्रपक्षाचे नेते असलेल्या सोमय्यांसाठी थेट फरमानच काढलं। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये अशी सूचना अजितदादांनी केली। सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं दादांचं म्हणणं आहे। कायद्याच्या चौकटीत बसत असलेल्या मशिदींवर कारवाई नको अशी सूचना अजितदादांनी केली। दरम्यान तणाव निर्माण झाल्यास सोमय्या जबाबदार असतील असं निवेदन मुस्लिम संघटनांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलं। मुस्लिम संघटनांकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी काही गोष्टी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिल्या। अजित पवारांसमोर त्यांना मोबाईलवर एक प्रात्यक्षिक दाखवलं आणि बैठकीमध्ये जो आवाज येत होता तो आवाज देखील 46 डेसिबलपेक्षा जास्त आहे असं त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे आगामी काळात जे महाराष्ट्रात सण येणार आहेत त्यावेळी देखील ही समस्या निर्माण होऊ शकते असंही त्यांचं या निमित्तानं म्हणणं होतं। या बैठकीनंतर मुस्लिम नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीकेची झोड उठवली। सोमय्या इस इशू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंड्री खड़ा कर रहे हैं। हालांकि पूरे देश में अजान होती है, लेकिन मुंबई में सबसे बड़ा प्रॉब्लम खड़ा हुआ है। मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है। जहाँ देखिए जिन एरिया में वोट नहीं मिला ना कहता है यहाँ वोट जिहाद हुआ है, यहाँ वहां जाकर के इस तरह बदतमीजी करना शुरू किया उन्होंने। सारा नियम हमारे लिए बना हुआ है, सारा नियम मुंबई में इम्प्लीमेंट हो रहा है। सारा भारतवर्ष, पूरे भारतवर्ष में अजान हो रही है, लेकिन कहीं इतना प्रॉब्लम नहीं जितना यहाँ प्रॉब्लम। अजीत दादा को हमने समझाया कि दादा इस तरह से चल रहा है कि मस्जिदों के अंदर आके पुलिस वाले ये सब कर रहे हैं, लाउड स्पीकर निकलवा रहे हैं, जबकि सुप्रीम कोर्ट का डायरेक्शन है डेसिमल लेवल्स के ऊपर। हमारी सारी बातें सुनी है दादा ने, और का कमिश्नर साहब भी थे, डीजी मैडम भी थी, सबको सुना पेशेंटली। हमने हमारी बात रखी और हमको उम्मीद है कि सरकार इसमें जल्दी से जल्दी कार्रवाई करेगी और हमारे पक्ष के अंदर जो भी बेहतर होगा वो सरकार करेगी। एकीकडे भोंग्यांच्या मुद्द्यावरून अजितदादांनी तंबी दिली असली तरी भाजपनं मात्र किरीट सोमय्यांची पाठराखण केली। अजितदादा एका वेगळ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि पुन्हा स्पेसिफिकली या विषयात अजितदादा काय बोलले मला माहित नाही। एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे। ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य आहे। खरं तर मशिदीवरच्या भोंग्यांवरून सर्वात आधी आवाज उठवला तो मनसेनं। मविया सरकारच्या काळात हिंदुत्वाचा जागर करत भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला। आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं किरीट सोमय्यांना पुढे करत मनसेचा भोंग्याचा मुद्दा हायजॅक करण्याचा डाव आखलाय। सरकार आहे ते हे काम करत नाहीये, ज्याच्याकरता आमचं आंदोलन झालं होतं मागे, पण भोंगे काढा, भोंगे उतरावा म्हणून आंदोलन झालं होतं। आपलं दुर्दैव असं आहे ना की या गोष्टीसाठी आपली मराठी माणसं, जे मराठी आमदार आहेत ते एकत्र येऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे। हटवलेच पाहिजे, ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे, होती आणि राहणार। विशेष म्हणजे भाजपनं हाती घेतलेल्या भोंग्यांविरोधातल्या मोहिमेवरून त्यांच्याच सरकारमधल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दंड थोपटलेत।
आपल्याच सरकारच्या एखाद्या धोरणाला विरोध करण्यासाठी अजित पवारांची ही पहिलीच वेळ नाहीये. पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधातही त्यांनी अशीच ठाम भूमिका घेतली. काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली. मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. 5वी पासून हिंदी असावं. पहिलीपासून मराठीच त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या महायुती सरकारमध्ये राहून अजितदादा अल्पसंख्याकाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या वोट बँकेकडे लक्ष ठेवत धर्मनिरपेक्षतेशी इमान बाळगून आहेत. म्हणूनच मुस्लिम समाजाचं म्हणणं ऐकून घेत त्यांनी भाजपच्या सोमय्यांना खरं खोटं सुनावण्याचं धाडस केलं. काँग्रेसला अजितदादांची मजबुरी दिसते. जर ज्यांच्या विचारामध्ये विषारी विचार असतील, ज्यांना या देशातील सर्व धर्म समभावाची किंवा सर्वांच्या धर्माचा सन्मान करण्याची भूमिकाच नसेल आणि केवळ हिंदू मुस्लिम वाद करून त्या ठिकाणी स्वतःची पोळी भाजण्याचा मनसुबा असेल तर त्यांचे हे प्रश्न ज्वलंत ठेवतील. महायुतीचा हिंदुत्वाचा जागर आणि अजितदादांचा धर्मनिरपेक्षतेचा राग यावरून सरकारमध्येच वादाचे भोंगे वाजण्याची शक्यता आहे. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई.